ज्ञानेश्वर महाराजांनी कीर्तनाचे किती पैसे घेतले? तुकाराम महाराजांनी कीर्तनाचे किती पैसे घेतले? नामदेव महाराजांनी किती पैसे घेतले? एकनाथ महाराजांनी किती पैसे घेतले? मामा दांडेकरांनी किती पैसे घेतले? जोग महाराजांनी किती पैसे घेतले? सांगा तर मला ना, किती पैसे? त्यावेळेला रेट काय होता तो तर मला सांगून द्या ना. कीर्तनाचा धंदा करू नका, पाप लागेल तुम्हाला. संप्रदायाचा नाश करणारे तुम्ही विनाशकारी लोक ठरा. मी सगळ्यांना सांगतोय, कीर्तनाविषयी काय करायचं? तुकाराम महाराजांनी 3 अभंग म्हणाले, ही प्रमाण नाही सांगत, ती प्रमाण. महाराज ते संत होते, ते महाराज होते, ते देवता होते, ते साक्षात देव होते. ते ज्ञानेश्वर महाराज म्हणजे जिवंत समाधी घेतले म्हणजे काय, देवाचा अवतार होते ते. हे म्हणजे ढोंगी महाराज आहेत सगळे. आताचे जे महाराज 1-1 लाख सुपाऱ्या घ्यालेत ना, इंदुरकर झाला, तो अजून दुसरा कुठला एक महाराज, तो विदर्भा मधला पाटील, असे बरेचसे काही महाराज पैसे जे घ्यालेत ना महाराज, हे ढोंगी महाराज आहेत. हे ना धर्माशी काही घेणदेण नाही. धर्माच्या नावाखाली बोंबलतात आणि स्वतःच्या प्रॉपर्ट्या उभ्या करतात. ते कोट्यवधी रुपयाच्या. आज इंदुरकर महाराजाकडे किती 4 व्हीलर आहेत, किती महागाड्या गाडीत फिरतोय. सगळे मोठे मोठे जे महाराज 1-1 लाख 2-2 लाख सुपाऱ्या घ्यालेत नाही, ह्यांच्या प्रॉपर्ट्या बघा ना किती येतं तुम्ही. ह्यांना धर्माचं नाव म्हणतात ना, आम्ही धर्माचा प्रचार करायलो, तर आम्ही हे करायलो, ते करायलो. तर बाबू काही करीन तुम्ही फक्त स्वतःच्या प्रॉपर्ट्या वाढवायलेत. काय वाढवायलेत? स्वतःच्या प्रॉपर्ट्या. ज्याला धर्म वाढवायचा ना, त्याने 1 रुपया नाही घ्यायला पाहिजे. तुम्ही म्हणसाल जायचं कशानं? जायला एवढे पैसे लागतात, 1 लाख रुपये लागतात. ज्या वेळाचा खर्च तर ज्या गावामध्ये कीर्तन ठेवलंय त्या लोकांना जरी म्हणलं आमचं जायची व्यवस्था करा, ते लोक करताल. तुम्ही म्हणसाल आमचा परिवार. तुम्हाला कोणी सांगलं लग्न करायचं, मुलं पैदा करायचे? सांगितले का कोणी? जर तुम्हाला महाराज व्हायचे, धर्माचा प्रचार करायचा, त्यांनी लग्न करू नये, मुलं पण पैदा करू नये. त्यांनी काय गरज आहे सगळं मग? हे सायन्स होक तुमचं 1-1 कोटीचे बंगले, 1-1 कोटीच्या गाड्या, तुमचे पोरं बाळ बाहेर फिरतात. म्हणजे तुम्ही काय, हे महाराज जे सांगायलेत ना ते अगदी बरोबर आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी किती पैसे घेतले? तुकाराम महाराजांनी किती पैसे घेतले सांगतात नाही? नामदेव महाराजांनी किती घेतले? हे आपल्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी लिहून ठेवली. एखादा रुपया घेतला को? तुकाराम महाराजांना जेवढा मोठा गाथा लिहिला, एखादा रुपया घेतला का? अनेक संतांनी ग्रंथ लिहून ठेवले, त्यांनी एखादा पैसा घेतला का आपल्याकडून? नाही घेतला. पण त्याच ग्रंथावर तुम्ही आज कोट्यवधी रुपये कमवायला लागलेत. महाराज सांगायले ते अगदी बरोबर आहे आणि या महाराजांना आपला खुलेआम पाठिंबा आहे. महाराज असं हे सगळं महाराष्ट्रामध्ये बंद झालं पाहिजे. कुठल्याही महाराजाला कोट्यवधी रुपये देऊन आणू नका, 1-1 लाख 2-2 लाख रुपये देऊन अशा महाराजाला आणूच नका. त्याच्यापेक्षा ना अन्नदान करा गावात. काय गरज आहे ह्यांना आणायची? आणि सांगतात तरी काय? देवाचा एक शब्द सांगतो इंदुरकर महाराज आणि 100 दुसरे लफडेच सांगतोय. मागा ज्ञान पेरायचा, लग्न असं करा, लग्न तसं करा. आणि यांनी स्वतःच्या पोरीच्या लग्नामध्ये साखरपुड्याला 25 लाख खर्च केलाय म्हणून. हे पैसा कुणाचा आला? हे आपण दिलेला 1-1 लाख सुपाऱ्या. त्याच्यामुळं ना महाराज लोकायला आणूच नाही सप्त्याला. मी तर म्हणतो काय गरज आहे अशा महाराजाला आणायची? काही गरज नाही. त्याच्यापेक्षा गावात अन्नदान करा. रोज पंगत 2 टाइम लोकांना जेवू घाला ना गावातल्या. असे महाराज आणूच ना काही महागाडे, मला एवढेच पैसे पाहिजे, तेवढेच पैसे पाहिजे. बरोबर आहे का नाही भावना? काहींना राग येईल, पण हे महाराज जे सांगायलेत ना अगदी सत्य आहे. मग सांगा, मग ज्ञानेश्वर महाराजांनी पैसे घेतले का? आहे का उत्तर कोणाला याच्याकडे? नाहीये.